आहे 27 ब मधून महिलांसाठी जो आरक्षित आहे तिथून मी 27 ब मधून पुस्तक ही माझी निशाणी आहे. त्याच्यावरती काम चालू आहे. आता कशा पद्धतीने करता येईल. प्रभाग मोठे आहेत. 4 पॅनल 4 वॉर्ड एकत्र आलेले आहेत. खोब्रासवाडी, अंबिकानगर, पाथर्डी आणि टिळक. आता 4 लोकांपर्यंत पोचणं एवढं दिसतं तसं सोपं नाही आहे. आणि वेळ खूप कमी ठेवला आहे महापालिकेने. आणि त्याच्या व्यतिरिक्त असं पण आहे की लोकांपर्यंत जनजागृती महापालिकेने करायला पाहिजे होती, ती केली गेलेली नाही आहे. त्यामुळे लोकांना कळत नाही आहे नक्की मतदान कसं झालं पाहिजे आणि किती वेळा करायचं. लोक त्यांच्या सोयीने विचारतात की असं करायला पाहिजे का, तसं करायला पाहिजे का. पण लोकांना पहिले सर्वात महत्त्वाचं ही निवडणूक लागायच्या आधी जनजागृती करणं गरजेचं होतं. जेव्हा जनजागृती झाल्यानंतर मग जेव्हा इलेक्शन लागलं असतं तर कदाचित लोकांना एवढा संभ्रमात नसते पडले लोक. आणि आता ही 2026ची म्हणजे ह्याच्या अगोदर 2015ला निवडणूक झाली होती आणि आताची 2026. तर ह्याच्यामध्ये आपल्याला बराचसा फरक जाणवतो पॅनल सिस्टीममुळे. त्याच्यामुळे एक अपक्ष जर उमेदवार असेल तर त्याला त्याचं चिन्ह हे ते, कारण फार कमी वेळ राहतो आणि तुम्हाला चिन्हच मिळायला साधारणतः वेळ लागतो आणि त्याच्यानंतर ही प्रक्रिया सुरू होते आणि चिन्ह लोकांपर्यंत पोहोचायला वेळ जातो. तर तुम्हाला ही प्रक्रिया काय कशी वाटते एकूण? पॅनल सिस्टीमच कसं वाटतं? ॲक्च्युली पॅनल सिस्टीम चुकीचं आहे. कारण ठीक आहे अपक्ष आहे, मुळात प्रभाग 4 आहेत. 4 मधून प्रत्येक प्रभागातून एक मतदान झालं पाहिजे. म्हणजे जे पक्ष असतात त्यांचे ऑलरेडी पोचलेले असतात. लोकांना माहिती असतं प्रत्येक पक्षाचं काय काय चिन्ह असेल. जे अपक्ष असतात त्यांना एक तर कमी वेळामध्ये त्यांना चिन्ह मिळतं. ते चिन्ह मिळाल्यानंतर लोकांपर्यंत पोहोचवणं हे थोडंसं अवघड काम आहे. प्रयत्न करणं चालू आहे लोकांपर्यंत आपलं नाव आपलं चिन्ह पोचवायचं. कारण इतर पक्षांचे चिन्ह ऑलरेडी म्हणजे जगजाहीर आहेत. त्याच्यामुळे त्यांना फारसा मेहनत घ्यावी लागत नाही जेवढी मेहनत अपक्षांना घ्यावी लागते. त्याच्यामुळे अपक्ष एकच विषय असा आहे की जसं तुम्ही बाकीच्या लोकांना चिन्ह पटकन मिळतं तसंच अपक्षांना चिन्ह लवकर देऊन किंवा जर थोडासा अजून कालावधी वाढवला असता तर आता कसं वेळ खूप कमी आहे आणि प्रभाग मोठे आहेत. आता 3 तारखेला चिन्ह मिळालं आहे मला आणि 15 तारखेला आपलं मतदान आणि 13 तारखेला मला वाटतं 13 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच आपल्याला प्रचार करायचा. या किती दिवस मला वाटतं 8 दिवसाचा कालावधी आहे बरोबर ना. 3 तारखेपासून ते 13 तारखेपर्यंत 10 दिवसच असतील. 10 ते 15 त्या 15 दिवसात 40,000 लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. कसं शक्य? त्याच्यामुळे कसं तरी पण आपण प्रयत्न करणं सोडलं नाही पाहिजे की जसं होईल तसं ॲज इट इज बघू काय होईल ते होईल पण प्रयत्न करायला पाहिजे. बरं आपला प्रभाग हवा तेवढा विकास झाला आहे असं तुम्हाला वाटतं का? आता विकास झाला आहे किंवा नाही आला आहे लोकांना तुम्ही जास्त विचारलं तर बरं पडेल. कारण मी जसं फिरते तसं त्या पद्धतीने विकास म्हणजे ह्या प्रभागामध्ये हा सुशिक्षित प्रभाग आहे. त्या लोकांना काही असं खूप असं झगझोळदायक असं नाही आहे अपेक्षित नाही. पण त्यांचे कॉम्युनल प्रश्न आहेत ते सोडवले गेले पाहिजे एवढंच लोकांना अपेक्षित आहे. तुमची एक सामाजिक व राजकीय वाटचाल कशी राहिली आहे? आता माझं सर्वात पहिलं राजकीय म्हणजे मी 2010ला राजकारणात आले. तेव्हा लोकांनी मला जी माझी ओळखच नव्हती तरी पण लोकांनी मला निवडून दिलं. एक विश्वास होता की सुशिक्षित उमेदवार निवडून आल्यानंतर काहीतरी बदल घडेल आणि तसं त्या पद्धतीने लोकांना मी बदल घडवून द्यायचा प्रयत्न पण दिला. माझ्या परीने खूप प्रयत्न करून दिला. जसं पाणी माझ्या प्रभागात माझं जुना वॉर्ड होतं त्यात 24 तास पाणी आहे. म्हणजे असं कोणालाच असं दिसणार नाही की ते पाणी नाही आहे. आणि मेन जो इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम होता तोही मी क्लिअर करून दिला म्हणजे चेंज करून दिला. म्हणजे मला जेवढं शक्य होईल तेवढं मला तेव्हा 2010ला निधी खूप कमी होता. मी निवडून आले तेव्हा फक्त अडीच लाख रुपये निधी होता 6 महिन्याचा नोव्हेंबर टू मार्चपर्यंत. त्या 2.5 लाखामध्ये कितपत कशी कामं झाली असतील विचार करा. त्याच्यानंतर 10 लाख निधी झाला नंतर 15 लाख निधी झाला. वॉर्ड मोठा होता तेव्हा तसा बघायला गेला तर त्या मानाने निधी खूप कमी होता. मग नंतर हळूहळू बजेटमध्ये कामं कशी टाकली जातात काय टाकली जातात त्याचा अभ्यास करून यासाठीच तर सुशिक्षित उमेदवार पाहिजे असतो की बजेटमधून कामं टाकून कशी आपल्याला निधी पास करून घेता येईल. तर त्या पद्धतीने निधी पास सर्वात शेवटचा मला जो निधी मिळाला 2015ला तो होता 1 कोटीचा. म्हणजे त्यावेळेला 1 कोटीचा निधी खूप मोठा होता. म्हणजे जेवढं आम्हाला कळलं त्या हिशोबाने मग त्या हिशोबाने तेव्हा काम झाले. नंतर 2015 त्याच्यानंतर परत शेवटची निवडणूक झाली. पक्षाने तिकीट नाही दिलं म्हणून उभी नाही राहिली. पक्षाने एक म्हणतात ना शिंदेसाहेबांच्या शब्दाखातर मी उभी नाही राहिली की राहू देत
मग मी हे केलं. पण आता जर सगळ्या सीट यांना गेल्या तर आपण उभं आपल्याला पण आपलं कळलं पाहिजे ना, आपण किती उभं राहतो. लोक आपल्याला काय विचार करतात ते पण आपल्याला कळेल, म्हणून अपक्ष उभं राहिलो. बरं, 15 जानेवारीला मतदान होत आहे, तुम्ही मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? काही नाही, यावेळेला माणूस बघून मतदान करा. कारण नगरसेवक हा डोळ्यासमोर असला पाहिजे. खासदार हा डोक्यात असतो, आमदार हा मनात असतो, नगरसेवक हा डोळ्यासमोरच असला पाहिजे. त्यामुळे जो डोळ्यासमोर नगरसेवक दिसेल त्याच्या बाजूने मतदान करा. हीच अपेक्षा. माझं चिन्ह आहे पुस्तक. पुस्तकाला जास्तीत जास्त मताने निवडून द्या, एवढीच अपेक्षा.